ते अंतःकरणाची शुद्धता, नीतियुक्त आचरण या 2 गोष्टी असतील तर परमेश्वर काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो. भगवंत सांभाळतो. कारण संत प्रमाण आहेत, क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला. महाराज म्हणाले, पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो येऊन येदी क्षीण आड घाली सुदर्शन. आहे ना तो आहे, तो शस्त्रधारी आहे. खरं तर आमचे सगळेच देव शस्त्रधारी आहेत. त्यामुळे आपणही देव, देश आणि धर्म या 3 बाजूंचा विचार करताना सावरकरांच्या विचारांनी जावं लागेल. ते म्हणायचे ना, हातात शस्त्र घेणं हे पाप किंवा पुण्य नाही. शस्त्र पाप ना सवेची शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतू नेचये. हातात शस्त्र घेणं हे पाप नाहीये, तर त्यामागचा हेतू काय आहे? रामांच्या हातात शस्त्र होतं, कृष्णाच्या हातात शस्त्र होतं. त्यामुळे आम्ही रामकृष्ण हे मानदंड आहेत भारतीय संस्कृतीचे. त्यांचा आदर्श आमच्या पिढीसमोर ठेवावा लागेल. होईल सगळं नीट, शांत राहा, थोडे दिवस जाऊ दे, हे म्हणावं लागतं. हे एकत्र कुटुंबात घरातले सिनियर करायचे. आता जेव्हा न्यूक्लिअर फॅमिलीज असतात तेव्हा नवरा बायकोंची भांडणं बेडरूमपर्यंत टिकत नाहीत, ती बाहेर येतात. कारण सगळं घर आपलंच आहे. मग ती बाहेर दुर्दैवाने सांभाळणारे सिनियर लोक नाहीत घरामध्ये, पण त्याचा वाईट परिणाम होणारी मुलं आहेत तुमची. जी मुलं तुमची भांडणं, म्हणजे नवरा बायकोंना वाटतं की मी काही मारत नाही आहे माझ्या बायकोला माझ्या मुलांसमोर, किंवा मी काही ओरडत नाही आहे माझ्या नवऱ्याच्या अंगावर. एवढं पुरेसं नसतं. नवरा बायकोंमधला ताण हा सगळ्यात जास्त परिणाम करतो मुलांवर, आणि ती मुलं घरात असतात. म्हणून अगेन मी खूप वेळा तेच कन्क्लुजन काढीन की जर कुटुंब एकत्र असतील तर लग्न खूप लवकर स्टेबिलाइज होतात. म्हणून एक आपल्या इथे योगी होऊन गेले. त्यांनी US मध्ये काम केलं, पण त्यांनी तिथे ब्रीथवर्क ह्याच्यावर काम केले, स्वतःच्या श्वासांवर काम करणे ह्यावर रिसर्च केला होता स्वतःचा. इतकी प्रॅक्टिस केली होती की त्यांचे सेन्सेस त्यांच्या हातात होते. त्यांनी प्राण बाहेर पडला होता त्यांचा, म्हणजे क्लिनिकली डेड डिक्लेअर केल्यानंतर ते परत जिवंत झाले. हे त्यांनी स्वतः केलेलं आहे. हे गुगलवर केलं तुम्ही लगेच तुम्हाला मिळून जाईल, स्वामी रामा. आणि हे US सगळ्या सायंटिस्ट लोकांना डोळे उघडणारं होतं की असंही होऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे संस्कार जे आहेत, तुमचं जे विचार करण्याची पद्धत आहे किंवा जे तुम्ही आहात तेच तुम्ही तुमच्या माहेराहून आलेले आहात ना, ते कुठेच जात नाही आहात. एक माणूस म्हणून तुम्ही जे घडलायत आतापर्यंत, कारण हीच आयुष्याची 20 वर्ष तुमची घडण्याची असतात. पुढे तर आपण इम्प्लिमेंट करत असतो सगळं जे आपल्याला माहिती आहे. तर ते तुम्ही घडलेले आहात, ते तुम्ही तुमच्या माहेरूनच घडलेले. तुमचं माहेर कायम कॉन्स्टंट तुमच्या बरोबरच आहे. फक्त नावामुळे कशाला इगो आपण करायचे? ते नाव बदलल्यामुळे तुमचं माहेर तुटत नाही, ते तुमच्या बरोबर आहेच आणि ते असतंच. तर असं मला खूप मनापासून एक थॉट होता. रेकी इज आय एम अ फ्ल्यूट. वरनं ते पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यात एंटर होतो, माझ्या चक्रांमध्ये एंटर होतो, आणि स्पर्श माझ्या हातातनं ते पुढे पास ऑन होतो. सो व्हॉट आय एम फ्ल्यूट. पण ह्याला तुमचे जे 7-8 होल्स आहेत तुमच्या फ्ल्यूटमधले, ते जे चक्र आहेत ते मात्र ओपन असायला लागतात. त्याच्यामुळे रोज मला ती मेडिटेशन करून किंवा कुठलेही रेकी हिलर ते क्लिअर ठेवायला लागतं. नृत्याने एक डौल येतो, नृत्याने तुम्हाला एक लय अंगात येते, आणि ही लय ना स्टेशनवरनं चालताना सुद्धा उपयोगी पडते. धबाधबा समोरनं गर्दी येते, त्यातनं निघायचंय कसं, स्वतःला स्पर्श न करता, न अडकता, न कोणावर आपटता. अगदी घरात सुद्धा वावरताना, अडचणीत न वावरताना ती लय, तो ताल आपल्याला उपयोगी पडतो. रंगमंचावर वावरताना तो पडतो. ते काय नाही म्हणले, पण गुरुजींचा ग्रेटनेस काय की तेव्हा ते काही फार पॉझिटिव्हली हो नव्हते म्हणले. आणि कार्यक्रम झाला, देवादयेने, परमेश्वर कृपेने, गुरु कृपेने मी तो निभावला. आणि आतल्या ऊर्जेने की मला चांगलं नाचायचं एक दिवस, विथ गुड लिटरेचर, विथ गुड साथ, असं मला राजस नाचायचं. आणि हा माझा पहिला कार्यक्रम आहे ज्याच्यात राजस, काजूची उसळ आहे, आंब्याचा रस आहे, साजूक तूप आहे, पुरणपोळी आहे, आणि मला असं तुमच्यासमोर मांडायचं आहे. तर कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी माझ्या असं डोक्यावर हात ठेवला
वा. शाबास. सो हा ग्रेटनेस आहे त्यांचा. कागद पेन घ्यायचा आणि तुम्ही बसा लिहायला की मला काय करायचंय लाईफमध्ये. आपण गोल सेटिंग म्हणजे हे ट्रेनिंग्समध्ये मी खूप प्रकार सगळ्यांचे घेतले, विजन बोर्ड घेतलंय, गोल सेटिंग घेतलेलं आहे, सर्व प्रकार घेतलेत. पण ते शिकवणं, पण त्या व्यक्तीने ते करणं. म्हणजे माझ्या लाईफमध्ये कसं झालं, मला शिकवलं कोणीच नाही, मी ते करत गेले. आणि मग आता मी ते सगळ्यांना इम्पॅक्ट करते की ते तुम्ही असं करा, कारण मी हे केलंय, ट्राईड अँड टेस्टेड आहे. सो हा फरक पडतो. त्याच्यामुळे माझ्या बोलण्यात पण ते कन्व्हिक्शन असतं की हे मी केलेलं आहे, मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही इंट्रोस्पेक्ट करा आणि मग तुम्हाला तुमच्या वाटा सांगा. तर शेरा मला दाखवत होता की तो असा इकडे गेलाय तिकडे गेलाय आणि सगळा ना व्ह्यू एरियल होता. आता मला पालघरची टोपोग्राफी अजून माहीत नाही आणि एरियल व्ह्यू मी म्हणलं हा टेकडीवरती कुठे जाईल, तिकडे पालघरमध्ये काय टेकडी आहे का, काय माउंटेन आहे का, काय आहे नेमकं. म्हणून मी आणखीन विचारते. मग वरनं काय दिसतंय ते डिस्क्रिप्शन दिलं. मग मी त्या ह्युमनला सांगितलं की आंबा तो येईल, कारण शेरा मला म्हणत होता की मला घरी तर यायचंच आहे. आणि जेव्हा प्राणी सांगतो त्याला यायचं आहे तेव्हा काही ना काही त्याच्यातनं घडून येण्याचे चान्सेस असतात की तो घरी येईलच. असं करून ते घरी आले आणि मग मी संध्याकाळी 6:30-7 वगैरे, ते 10:30 शेरा घरी आला. 75% मला प्रत्यक्ष संगीतकारांकडून शिकता आलं. हे तुमचं भाग्य, भाग्य, देवाची कृपा. भाग्य. म्हणजे ती रेकॉर्डेड गाणी असू देत, पण मंगेशकरांनी काय विचार केला त्याच्यावर हे मला त्यांच्याकडनं कळलं, देवकाकांकडनं कळलं, खळे काकांकडनं कळलं की रेकॉर्डमध्ये अशी जागा आहे, पण खळे काका एखाद वेळेला सांगायचे की तू अशी ये थोडी खाली. हे इतकं शिकवणारे जर गुरु भेटले हो हो. तर आपल्याला आणखी आत जाऊन कळतं की हे काय करायचं.